नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजच्या आपल्या एका झक्कास रेसिपीने। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी तयार करण्यासाठी इथे मी शिल्लक राहिलेली इडली घेतलेली आहे। बऱ्याचदा काय होतं, इडली तयार केल्यानंतर बऱ्याच इडल्या शिल्लक राहतात, मग त्याचं करायचं काय हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो। त्याच इडलीचा वापर करून आज आपण एक भन्नाट व सोपी रेसिपी तयार करणार आहोत। या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने इडलीचे काप करून घ्यायचे आहेत। सगळ्या इडलीचे काप मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहे। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर 1.5 चमचे तेल त्यामध्ये घालायचे। तेल छानपैकी कडकडीत गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे व तोही गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप जास्त परतायचा नाही, हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचे। त्यामध्येच 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत व हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। कांदा व हिरवी मिरची छान असे परतून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेले इडलीचे काप आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत व त्यामध्येच 1 चमचा लाल मिरची पावडर व त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची। तेलामध्ये सगळे जिन्नस व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। इडली तेलामध्ये छानपैकी परतली की छान मस्त अशी क्रिस्पी होते, खायला छान लागते। त्यामुळे मीडियम फ्लेम वरती ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। तुमच्याकडे जर मॅगी मसाला अवेलेबल असेल तर तोही वापरला तरीही चालेल। मॅगी मसाला वापरल्यामुळे ह्याची चव अजून जास्त उभारून येईल। 2 ते 3 मिनिटं इडलीचे काप व्यवस्थित असे फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला क्रिस्पीनेस यायला सुरुवात होते। इडली फ्रायची चव अजून जास्त वाढवण्यासाठी त्यामध्ये मी लिंबूचा रस घालते। लिंबाचा रस वापरल्यामुळे चव छान लागते किंवा वेगळी अशी चव येते, त्यामुळे लिंबाचा रस वापरायचा 1 चमचे। पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा क्रिस्पीनेस आलेला आहे। लिंबाचा रस घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व त्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घ्यायची। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर वरून भुरभुरायची आहे। आजची आपली इडली फ्रायची रेसिपी कशी वाटली मंडळींनो, कमेंटद्वारे नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद।